आणि मी हे करू का असं मला तुला विचारायचं. थुलथुलीत पोट घेऊन जगावं, पण हे असलं काहीतरी करू नये असं मला वाटतं. सगळं आता हे रक्त आणि बँडेजेस वगैरे नको बघू, पण ते काढल्यानंतर एवढंसं पोट झालं बघ, एवढीशी कंबर फ्लॅट पोट, मुलांना तसलंच आवडतं ना. पण करू का मी? पण ते केलंय कसं? ते माती आहे, ती लावली ती नाही रे, तिचं ब्लड आहे ते पट्ट्या आणि याच्यातून आय थिंक लायपोसक्शन केलंय किंवा बऱ्याचदा रिब पण रिमूव्ह करतात, म्हणजे जे येस रिब्सला मराठीत काय म्हणतात? बरगड्या. बरगड्या. एखादी बरगडी काढून टाकतात किंवा खाण्याची क्षमता कमी व्हावी म्हणून आतड्याचा भाग कापतात, मांस काढण्यासाठी लायपोसक्शन करतात आणि मग असे फ्लॅट टबी होते, पोट सपाटीला गेलेलं सेक्सी कंबर. सेक्सी बिक्सी काय नको आपल्याला. पण मला हे खरंच विचारायचंय की मुलांना किंवा सगळ्यात भारी असं पोट आत घ्यायचं, कोणी आलं की असं आत घ्यायचं, फोटोच्या वेळेला आत घ्यायचं. तर खरंच मला असं विचारायचंय, ओके, जरा गोड दिसणाऱ्या मुलांना आपण हा प्रश्न विचारूया की तुम्हाला खरंच फक्त असं खपाटीला गेलेलं फ्लॅट पोट आणि एवढीशी कंबरच आवडते का, की थोडंसं इंडियनाइज्ड फिगर कर्व्स आणि थोडंसं आलेलं पोट आवडतं? खपाटीला गेलेलं पोट आता प्रत्येकाचा वैयक्तिक आवड निवड असू शकते, पण मला असं वाटतं मला स्वतःला नाही आवडत खपाटीला गेलेलं पोट. मी अशा नॅचरल गोष्टींचाच पुरस्कर्ता असल्यामुळे नॅचरल गोष्टी मला आवडतात. नॅचरल म्हणजे काय? निसर्ग, झाडं, डोंगर वगैरे असं उगाच एखादा आलेला बारीक पोटापाशीचा टायर, ते आता आवडतं. काही काही लोकांना मॉलच आवडतात, चकाचक, नाही का? मला असं वाटतं पोट असणं किंवा नसण्यापेक्षाही तुम्ही हेल्दी असणं गरजेचं आहे, फिट असणं, तुमचा स्टॅमिना चांगला असणं गरजेचं आहे.